चीनची एआय क्रांतीविरुद्ध भारतातील अभ्यासक्रम वाद। चीनच्या शिक्षण मंत्रालयाने नुकतंच एक ऐतिहासिक पाऊल उचलले। देशातील प्रत्येक शाळेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा एआय अभ्यास अनिवार्य केला जाणार आहे। पहिलीतल्या मुलांपासून ते 12वीतल्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना कोडिंग, मशीन लर्निंग आणि एआय नैतिकता शिकवली जाणार आहे। उद्देश स्पष्ट, जगातील तंत्रज्ञान स्पर्धेत चीनला पुढे नेता यावं आणि भविष्यातील जागतिक नेतृत्व आपल्या हाती घ्यावं। त्याच वेळी भारतात काय चाललंय? अभ्यासक्रम बदलला की लगेच वाद, इतिहासातल्या चुका दुरुस्त करण्याबाबत किंवा प्रादेशिक भाषांना जास्त जागा देण्याबाबत राजकारण पेटते। विज्ञान, तंत्रज्ञान किंवा भविष्यातील कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी अभ्यासक्रमात कोणता अध्याय ठेवायचा, कोणता काढायचा यावर चर्चा होते। चीनमध्ये पालक आणि विद्यार्थी आनंदात, उद्या आमची मुलं एआय कंपन्या चालवतील। भारतामध्ये मात्र चर्चा, आमची भाषा मोठी, तुमची भाषा लहान। फरक स्पष्ट आहे। चीन भविष्य तयार करतंय, भारत अजूनही भूतकाळ ठोकून पाहतंय। जर भारताला पुढच्या दशकात स्पर्धा करायची असेल तर पिढ्यांना भविष्यातील कौशल्य शिकवणं गरजेचं आहे। फक्त इतिहास सुधारून नव्हे तर भविष्य घडवून। चीनमध्ये शाळा अभ्यासक्रमात एआय शिक्षण अनिवार्य येत्या शरद सत्रापासून लागू होणार आहे।